ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या शहापूर तालुक्यातील आणि हे मुरबाड तालुक्यातील आणि हे कान्हार्ले गाव, कान्हार्ले गावातील हे कंठे परिवाराचे पिताश्री कैलासवासी तुकाराम गोपाल कंठे बाबांना सोमवार दिनांक 13 जुलै 2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण श्री क्षेत्र सिद्धेश्वर देवस्थान मठ या ठिकाणी आपण ह्या प्रवचनाचं आयोजन केलेलं आहे. हे प्रवचन आपण आज श्रवण करत आहोत. या ठिकाणी बाबांच्या पश्चात बाबांचे भाऊ श्री बाळकृष्ण गोपाळ कंठे, सखाराम गोपाळ कंठे, बाबांची बहीण सौ मीनाताई रमेश गोडांबे, बाबांची मुलं श्री अशोक तुकाराम कंठे, श्री दिलीप तुकाराम कंठे, श्री ज्ञानेश्वर तुकाराम कंठे, बाबांचे पुतण्या योगेश सखाराम कंठे, हरिश्चंद्र गणपत कंठे, सुभाष बाळकृष्ण कंठे, दिनेश धर्मा कंठे, संपूर्ण हा कंठे परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी. आपल्याला माहिती आहे, हाडाचे शेतकरी म्हणून कार्य केलं बाबांनी. शेतीमध्ये राबले, कष्ट केले, मेहनत केली, आपल्या मुलांवर संस्कार केले, आपल्या मुलांचं संगोपन केलं आणि या ठिकाणी जेवढं चांगलं जगता येईल तेवढं चांगलं जगण्याचं कार्य बाबांनी केलं. समाजामध्ये कार्य करत असताना ज्याला गरज आहे, ज्याला मदतीची गरज आहे, त्याला मदत करण्याचं काम केलं, समाजकार्य करण्याचं काम केलं, नातेवाईकांना आधार देण्याचं काम केलं. जी काही कला बाबांकडे होती, जी काही गुण बाबांकडे होते, त्या कलागुणांचा वापर देवासाठी, धर्मासाठी, समाजकार्यासाठी करण्याचं कार्य, उपयोग करण्याचं कार्य बाबांनी केलं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी कार्य करत असताना वयाच्या 84व्या वर्षी अर्थात वृद्धापकाळाने बाबांचं निधन झालं. बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. आपल्याला माहिती आहे, या परिवाराचं मातृक्षेत्र 26 जानेवारी 2022 रोजी हरपलं गेलं. आईसाहेबांचं निधन झालं आणि प्रत्येक मुलांना सर्वात मोठा प्रत्येकाच्या आयुष्यातला आधार जर कोणाचा असेल तर तो म्हणजेच आई वडिलांचा. बरं का, आई वडिलांचा आधार अशा प्रकारे असतो, निरापेक्षेने आधार दिलेला असतो, निष्कामतेने आधार दिलेला असतो, परत पिढीची अपेक्षा नसते. आणि आई वडील हे जगातले असे दैवत आहेत प्रत्येकाचे, त्यांच्या जीवात जीव असेपर्यंत मुलांवर प्रेम करत असतात, मुलांच्या समाधानासाठी, सुखासाठी प्रयत्न करत असतात. आपण अनेक ठिकाणी पाहतोय, आई किंवा वडील खाटेत जरी पडलेले असले आणि त्यांना एखादा आजार जडलेला असेल, त्याच्या वेदना जरी ते सहन करत असतील तरी सुद्धा स्वतःसाठी देवाकडे कधीही काही मागत नाहीत. अशा वेळी सुद्धा जर देवाकडे मागायची वेळ आली तर ते आई वडील मुलांसाठीच देवाकडे प्रार्थना करत असतात आणि मुलांसाठीच देवाकडे जे काही मागायचं ते मागत असतात. 2022 साली आईसाहेबांचं निधन झाल्यानंतर बाबांचा आशीर्वाद दीर्घकाळ मिळेल, बाबांचं मार्गदर्शन दीर्घकाळ मिळेल, अशा अपेक्षा ह्या मुलांची होती.
पण केवळ अल्पशा आजाराने वयाच्या 84व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला आणि पितृछत्रही या मुलांचं हरपलं गेलं. बरं का? खरं तर आपला जन्म ज्या वेळेला झालेला आहे त्याच वेळेला मृत्यू ठरलेला आहे. कधी आहे, कुठे आहे, केव्हा आहे, कशा प्रकारे आहे, हे सगळं त्यावेळेला ठरलेलं आहे. बरं का? फक्त फरक एवढाच आहे, जन्मदिवस जन्मवेळ आम्हाला सांगणारे भेटले, आपल्यालाही माहिती नाही. बरं का? सांगितलं तेव्हा माहिती झालं. आईने, वडिलांनी, कोणीतरी सांगितलं आपल्याला, बाबा हा तुझा जन्मदिवस आहे, ही जन्मवेळ आहे. सांगितलं तेव्हा माहिती झालं, सांगणारे भेटले. जन्मवेळ जन्मतारीख सर्वांना माहिती आहे, पण मृत्यूची तारीख मात्र, मृत्यूची वेळ मात्र कोणालाही माहिती नाही, कोणालाही माहिती नाही. बरं का? ती माहिती करून घेण्यासाठी त्यासाठी फार साधना लागते. मृत्यू काही काळ जर आधी माहिती व्हावा असं जर वाटत असेल तर त्यासाठी फार तपश्चर्या लागते, साधना लागते. साधना जर असेल, तपश्चर्या जर असेल तर असं म्हणतात, साधूला काही काळ आधी मृत्यू कळतो. काही काळ म्हणजे काही काळाचं वर्णन करत असताना त्या ठिकाणी 6 महिन्यापासूनचं वर्णन केलेलं आहे मौली. बरं का? 6 महिन्यापासूनचं वर्णन केलेलं आहे. आलं का लक्षात? साधूला काही काळ आधी मृत्यू कळतो, काही काळ म्हणजे 6 महिन्यापासूनचं वर्णन केलेलं आहे. जन्मजय राजा आणि वैशंपायन त्यांचा संवाद आहे. असो, त्या ठिकाणी सांगत असताना काय सांगितलेलं आहे, एखादा साधू जर पूर्वेच्या दिशेने सूर्य उगवलेला आहे आणि अशा वेळेला जर चाललेला आहे तर त्याची सावली पश्चिमेला पडायला पाहिजे. पूर्वेला सूर्य उगवलेला आहे, पूर्वेच्या दिशेने जर एखादा साधू चाललेला आहे तर त्याची सावली कुठे पडायला पाहिजे? पश्चिमेला पडायला पाहिजे. दक्षिणेला पडले असेल तर समजायचं 6 महिन्यावर मृत्यू आला. एखादा साधू जर एखाद्या नदीच्या किनारी गेला आणि आपलं प्रतिबिंब पाहतोय, त्या पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहत असताना सर्व धड दिसते पण शिर दिसत नाही, समजायचं 3 महिन्यावर आला नाही. महिन्यांमध्ये इकडे तिकडे फरक होईल फक्त. काय? आणि एखादा साधू जर आंघोळ करत असेल तर सर्व अंग भिजते पण खांदे भिजत नाही, समजायचं 1 महिन्यावर आलाय मृत्यू. आणि मग पुढे त्या ठिकाणी वैशंपायन जन्मजय राजाला उपदेश करत असताना काय म्हणतात, कानी घालून या बोट नाद तो ऐकावा. कानामध्ये ज्या वेळेला आपण बोट घालतोय आणि आपलाच नाद आपल्याला ऐकायला येतोय, न ऐकता जाणावा 9 दिवस. डोळे घालून या बोट चक्र ते पहावे. सूर्याकडे पाहत असताना जर आपण डोळे चोळले असते, बोट जर घातली, चक्र चक्र आपल्याला दिसतात. न पाहता जाणावे 7 दिवस. भुवयांच्या गाठी नाही दिसल्या 5 दिवस. अशा प्रकारे त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि मग पुढे म्हटलेलं आहे, काय माहिती आहे का, नासागरीचे अग्र न देखता नयनी म्हणा तेची दिनी रामकृष्ण हरी. डोळ्याला आपला नाकाचा शेंडा दिसतो ना, ज्या दिवशी दिसणार नाही त्या दिवशी म्हणा रामकृष्ण हरी. लक्षणं कोणाची आहेत? आपली का साधूची? साधूची. मग आपण फक्त एवढंच ठेवायचं लक्षात, म्हणा रामकृष्ण हरी. बाबा काय आपण सावली पाहावी का? आपण साधू नाहीत ना, सावली पाहून कसं चालेल? आम्ही प्रतिबिंब पाहावा का? आम्ही खांदे पाहावेत का? आम्ही कानात डोळ्यात बोटं घालून पाहावेत का? काही गरज नाही. आम्ही फक्त शेवटचं स्मरणात ठेवायचंय, काय? म्हणा रामकृष्ण हरी. कलियुगामध्ये तुम्हा मला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर सर्वात सोपं आणि सर्वात साधन जर कुठलं असेल तर कलियुगी उद्धार हरीच्या नावाला.
हरीचं नाम घ्या, भगवंताचं नामस्मरण करा. कुठलाही प्रसंग असू द्या, कुठलंही दुःख असू द्या, कुठलंही संकट असू द्या, कोणत्याही प्रकारे काहीही अवस्था जर निर्माण झाली, आत्मस्थिती गेली, परिस्थितीमध्ये आलात, नामस्मरण करा. भगवंताचं नामस्मरण हा एकमेव कलियुगामध्ये असा उपाय आहे, अशी साधना आहे की ते नामस्मरण तुम्हाला तारणार आहे, तरण्यासाठी सामर्थ्य देणार आहे. प्रत्येक दुःखातून बाजूला होण्यासाठी, संकटातून बाजूला होण्यासाठी सामर्थ्य देणार आहे नामस्मरण. हरिपाठातल्या सर्वच अभंग महत्त्वाचे आहेत, सर्वच अभंग उपदेश करणारे आहेत आणि सर्वच अभंग आमचं हित साधून देणारे आहेत. ऐका हा, सर्वच अभंग हरिपाठाचे हित साधून देणारे आहेत. पण पहिल्या अभंगाचा जरी आम्ही अभ्यास केला, एकच बरं का, आल्याबरोबर मला तिथे वाचायला मिळालं. आता कसं आहे माहिती आहे काय, ते मठातच आलोय म्हटल्यानंतर परमार्थच वाचायला मिळणार आहे काय बाबा, आणि माणसंही परमार्थिकच पाहायला मिळणार आहेत. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. एकच अभंग वाचा, एकच ओवी वाचा. ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी वाचाला. अख्खी ज्ञानेश्वरी वाचता रे, वाचाला अख्खा हरिपाठ वाचता. अनुभव काय आहे, अनुभव व्हावी. अख्खा हरिपाठ वाचत असाल तुम्ही, अख्खी ज्ञानेश्वरी वाचत असाल, भाव काय आहे, भाव धरून या, भाव महत्वाचा आहे. पहिल्या अभंगात आम्हाला आमचा उद्धार करण्याचा, आमचं हित साधण्याचं मार्गदर्शन माऊलींनी केलेलं आहे. फक्त ज्या देवाच्या द्वारामध्ये आम्हाला उभा क्षण भरायचा आहे ना, उभा क्षण भरायचा आहे ना, ते द्वार आम्हाला कळलं पाहिजे. काय मंदिराच्या दारात तुम्ही तासन तास जरी उभे राहिलात तरी तुम्हाला काहीही मिळणार नाही जर भाव नसेल तर. काय भाव नसेल, निष्ठा, श्रद्धा, विश्वास जर नसेल, तासन तास उभे राहा तुम्ही, काही मिळणार नाही तुम्हाला. पण भाव जर असेल, निष्ठा, श्रद्धा जर असेल, जिथे देवाला आठवाल तिथे देव आहे, जिथे देवाचं स्मरण कराल तिथे देव आहे, जिथे देवाचं नामस्मरण कराल तिथे तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. भाव पाहिजे, निष्ठा पाहिजे. देवाची द्वारी उभा क्षण भरी 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचं द्वार जर कुठलं असेल तर हे नरदेह आहे, हा मनुष्य देह आहे. काय मुक्त होण्याचं द्वार कुठलं आहे बाबा, मोक्ष मिळवण्याचं द्वार कुठलं आहे. बद्ध अवस्था प्राप्त माणसाला सहज होते. जन्मल्यापासून जसा जसा वयाने मोठा होत गेला, मला सांगा बांधत गेला का मुक्त होत गेला. काय वयाने जसा जसा मोठा झाला, आम्ही म्हणतो फक्त माझा पोर जाणता झालाय, हो का, पण जाणता का नेणता. जर बांधत गेला असेल, बद्ध अवस्था जर प्राप्त होत असेल, नेणता ना, आमच्या चांबड्याच्या डोळ्याने फक्त आम्हाला वाटतं तो जाणता झाला. ऐका, वयाने ज्येष्ठ होणं सोपं आहे. काही वेळेला ज्येष्ठ नागरिकाचं सर्टिफिकेट मिळावं म्हणून वय पण लपवलं जातंय. काय वयाने ज्येष्ठ होणं सोपं आहे, पण कर्माने वरिष्ठ आणि श्रेष्ठ व्हायचं असेल तर त्यासाठी आम्ही स्वतःहून प्रयत्न केले पाहिजे, स्वतःहून प्रयत्न केले पाहिजे. वयाने ज्येष्ठ आपोआप होतो ना माणूस. काही वर्षांपूर्वी मी माझं वय सांगताना 15 वर्ष सांगायचो, 25 वर्ष सांगायचो, 35 वर्ष सांगायचो. आज 45 वर्षाचा कधी झालो पत्ता लागला नाही. आपोआप काही अवस्था माणसाच्या आपोआप बदलत असतात. आम्ही लहानाचे तरुण झालो, कळलं आपल्याला.
तरुणाकडून आता वाटचाल आहे वृद्धापकाळाकडे आपोआप. आणि काही गोष्टी अशा आहेत आम्हाला जरी वाटत नसल्या म्हणजे अपेक्षा नसली तरी त्या आपोआप मिळत जातात, प्राप्त होत जातात. 45व्या वर्षी मला माझ्या केसांमध्ये चांदी यावी. कोणाला वाटतंय बरं केस पिकावेत? कोणाला वाटतंय बरं दात पडावेत? कोणाला वाटतंय बरं माझी हातपाय दुखावेत, मला वेदना व्हाव्यात? बरं इथे बसल्यापैकी कोणाला वाटतंय बरं मी वृद्ध व्हावं, मी म्हातारा व्हावं? कोणाला वाटतंय? वाटण्यावर आपले आधारित नाही, ह्या गोष्टी आपोआप घडत असतात. तुम्हाला वाटू द्या नाहीतर नाही वाटू द्या, ते आपोआप होत असतात. तरुणाचे लहानाचे तरुण आम्ही झालो, तरुणाचे वृद्ध आम्ही झालो, हळूहळू हळूहळू ती वाटचाल आमची सुरू आहे. तसं माणूस बद्ध होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे बांधण्यासाठी माणसाला विशेष काही करावं लागत नाही. संसार करता करता माणूस बद्ध अवस्थेला प्राप्त होतो. प्रपंच करता करता आपल्या जीवनाचा मार्ग क्रमण करता करता आपलं आयुष्य जगता जगता माणूस बद्ध अवस्थेला प्राप्त होतो. त्यालाही कळत नाही. आम्ही मायेच्या अधीन झालो, मायेने बांधलो गेलो, आम्ही हळूहळू बांधलो गेलो. बरं का, सुरुवात अवस्था जर पाहायला गेला तर लहान मुलाला 100 माणसांपेक्षा एक आई खूप आवडते. प्रेम कोणावर असते लहान मुलाचं? 100 माणसांवर नाही. शेतीचं काम आता चालू आहे, शेतकरी माणसं आपण सगळी. एखाद्या लहान बाळाची आई जर शेतावर कामाला गेली असेल मौली, आणि तिने विचार केला जाते जरा तेवढंच 1-2 तास मदत होईल कामाला, नाही का बाबा? आणि ह्या वेळेला 1-2 तास मदत भरपूर, तेवढी जरी झाली तरी शेतात काम करणाऱ्या माणसांना आनंद वाटतो. 2 माणसं जेव्हा काम करतात तेव्हा ती भिरभिर इकडे तिकडे पाहत असतात. ज्या वेळेला 7-8 माणसं असतात ना त्यावेळेला त्यांना पण जोर येतो आपोआप. असो, त्या आईला बिचारीला वाटलं बाळ माझं झोपलंय, 2-3 तास तर नक्कीच झोपेल, 2-4 तास मी काम करते. पण काय झालं, ती गेली कामावर, शेतावर गेली, तिकडे काम करायला. तेवढ्यात जर ते बाळ उठलं तर घरामध्ये त्याची भावंड असतात, त्याला गप्प करायचा प्रयत्न करतात. त्याची आजी असते, गप्प करायचा प्रयत्न करते. त्याचे आजोबा असतात, गप्प करायचा प्रयत्न करतात. अजून कोणी घरामध्ये असतील तेही त्याला शांत करण्याचा, गप्प करण्याचा प्रयत्न करतात. त्याचा तो आवाज ऐकला ना, त्याचं ते रडणं ऐकलं ना की शेजारच्या काकूला असं वाटतंय की त्याच्या आईच्या पेक्षा भारी साडी आज मी घातली. समजतंय का? त्याच्या आईच्या पेक्षा आज चांगल्या प्रकारचे अलंकार मी घातलेत. त्याच्या आईच्या पेक्षा आज मी चांगल्या प्रकारे मेकअप केले. मी जर जाऊन त्या बाळाला घेतलं तर 100% गप्प बसेल. ऐका हा, मग ती काकू येते, काकू त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न करते. पण त्या लहान मुलाला तुमच्या अंगावर 10,000ची साडी आहे की 5,000ची साडी आहे याच्याशी गरज नसते. असते तुमच्या अंगावर असलेले अलंकार किती उंच आहेत, किती चांगले आहेत, किती महागडे आहेत याच्याशी गरज नाही. तुम्ही कशा प्रकारचा मेकअप केलेले, रंगरंगोटी केलेली याच्याशी गरज नाही. जरी त्या काकीने, त्या काकूने जरी त्या मुलाला घेतलं तरी ते गप्प बसत नाही. पण तेवढ्यात जर त्याची शेतावर काम करणारी आई, हात माकलेले चिखलामध्ये, पाय माकलेले चिखलामध्ये, कपडे अस्ताव्यस्त झालेले आहेत, केस अस्ताव्यस्त झालेले आहेत, बाकी मेकअपचा तर विषयच नाही, भिजलेल्या अवस्थेत ज्या वेळेला येते आणि जेव्हा त्या मुलाला ती आई जवळ घेते ना, अंगाचा स्पर्श झाल्याबरोबर हा आईचा स्पर्श, एवढं कळलं मुलाला की ते मुलगं तिथल्या तिथं बंद, म्हणजे रडायचं बंद होतंय, गप्प बसतंय तिथलं तिथे. त्या अवस्थेमध्ये त्या लहान मुलाला आईने नवीन कपडे त्याला घातले की जुने कपडे त्याला घातले त्याच्याशी गरज नसते. जुने घातले तरी शिशू करते कपड्यातच, आणि नवीन घातले तरी शिशू कपड्यातच करते. कपड्याचं त्याला काहीच नाही.
कळतंय ना तुम्हाला? काही ना असं वाटतंय काही आईला की माझ्या बाळाला काहीतरी अलंकार घालावेत, चावून चावून टाकता येते, त्याच्या हातात जर भेटलं तर तोडून टाकता येते. तुम्ही मेकअप केली काय ना, त्यांनी ते अस्ताव्यस्त पुसून टाकलं काय? ऐका हा, त्याचं काहीच नाही, त्याला अलंकाराची किंमत नाही, त्याला त्या कपड्याचं काहीच नाही. त्याला फक्त काय माहितीये का, आईच्या जवळ पाहिजे, आईच्या मांडीवर पाहिजे, आईचा स्पर्श पाहिजे, बस. जसं जसं मोठं होतंय ना, थोडं मोठं झाल्यानंतर लगेच ते बोलतंय, हा ड्रेस मला नको, हे कपडे मला नको. शेजारच्या पोरांच्या अंगावर कपडे तसेच पाहिजेत, तेव्हा ती आई बोलते, अरे हा 500चा ड्रेस आहे, तो 250चा आहे, मला माहिती नाही, माझ्या आवडीप्रमाणे पाहिजे. इथून सुरुवात होते हा दादा, इथून सुरुवात होते बरं का. त्याची तो मेकअप करायला लागल्यानंतर आईला सुनवतो, आमच्या ठिकाणी अमुकच अशाच प्रकारे पाहिजे सगळं काही. आता त्याचा हळूहळू हळूहळू जी आवड होती ती कमी झाली, आईची आवड आता कमी झाली. आता काय, एक 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 विचार त्याच्याकडे अशा प्रकारे यायला लागला, एक 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 गोष्ट त्याच्याकडे अशा प्रकारे यायला लागली, एक 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 विषय त्याला स्पर्श करायला लागला. जसा जसा मोठा होतो ना, तशी तशी अवस्था बद्ध अवस्थेकडे जात असतो, तो बांधलेल्या अवस्थेकडे जात असतो, तो बांधलेल्या अवस्थेमध्ये जात असतो, बांधलेल्या अवस्थेकडे त्याची ती वाटचाल होत असते. शेवटी शेवटी एके वेळी आईच्यासाठी रडणारा मुलगा, आई मिळावी, आई पाहायला मिळावी म्हणून धडपड करणारा मुलगा, धावपळ करणारा मुलगा आज कुठल्या कुठल्या गोष्टीची अपेक्षा करतोय आणि कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी रडतोय सांगण्याची गरज नाही. आहे आवश्यकता? मायाधीन झालो आम्ही माऊली, आम्हालाच कळलं नाही कधी मायाधीन झालो ते. आता मित्रांची आवड आहे, आता मैत्रिणींची आवड आहे, आता नातेवाईकांची आवड आहे. बरं किती पसारा केला, जेवढा मोठा होईल तेवढा पसारा. म्हणून तो तुकोबा म्हणतात, लहानपण देगा देवा. तुम्ही जेवढे मोठे व्हाल ना, तेवढा पसारा वाढतो, तेवढा पसारा वाढतो, तेवढी मायेचं जाळ वाढतंय. बद्ध अवस्था प्राप्त करून घ्यायला माणसाला वेगळं काही करावं लागत नाही, ते सहज प्राप्त होत असतंय. सहज बद्ध अवस्थेकडे माणसाची वाटचाल होत असते, सहज वाटचाल होत असते बरं का. जे आपलं कधीही नव्हतं त्याला ते आपलं म्हणायला लागलं माऊली. 83,999,999 योनींचा जर विचार केला तर तिकडे तेच आई वडील आपले नव्हते, तीच भाऊ बहीण आपले नव्हते, तीच बाई आपली नव्हती, तीच मुलं आपली नव्हती, त्याच घरी आपण नव्हतो. आज ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, आज ज्या आपण घरामध्ये जन्माला आलेलो आहोत, ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेलो आहोत, आपल्या पोटी जी मुलं जन्माला आलेली आहेत, जी बाई आपल्याला प्राप्त झालेली आहे, ज्या बाईला आपण प्राप्त झालेलो आहे, ते सगळे ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. आणि ऋणानुबंधाने आपण सगळे एकमेकांना मिळालेलो आहोत. पण काय झालं माहितीये का, ह्या अवस्थेला आम्ही बद्ध अवस्थेला सहज सहज प्राप्त होत गेलो, आम्ही बांधत गेलो, बद्ध अवस्था प्राप्त झाली आम्हाला. एवढी बद्ध अवस्था प्राप्त झाली की तुकोबांना परत परत विनंती करावी लागली, मार्गदर्शन करावं लागलं. नको नको म्हणा, गुंतो माया जाळी, गुंतो माया जाळी, नको नको म्हणा, गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. आम्ही जसं वयाने मोठे होतो ना, तशी आमची वाटचाल मृत्यूकडे होत असते. कुठे चाललोय आपण? आम्हाला वाटतंय आम्ही मृत्यूपासून दूर चाललोय, नाही. आयुष्यामध्ये जशी जसं वय वाढत जातंय, जसं जसं वयाने मोठे होत जातो ना, तसं तसं आम्ही मृत्यूच्या जवळ जवळ जात असतो. आणि ऐका, जेवढा जवळ जवळ जात असतो ना, तेवढा मायेचा बाजार आमचा वाढत चाललेला असतो, पसारा वाढत चाललेला असतो. ज्या मुलाला सुरुवातीला कपड्यांची काही किंमत नव्हती, तो मुलगा आता त्या कपड्यांसाठी रडायला लागला, भांडायला लागला. ज्या मुलाला अलंकाराची काही किंमत कळत नव्हती, तो मुलगा आज त्याच अलंकारासाठी भांडायला लागला. ज्या मुलाला घर दार शेती वाडी पैसा अडका
काही नव्हतं, फक्त बस मला आई पाहिजे, आईची मांडी पाहिजे, आईचं प्रेम पाहिजे, आईचा जिव्हाळा पाहिजे. आणि माऊली, आईचं प्रेम तुम्हाला शेवटपर्यंत मिळावं असं जर वाटत असेल तर तुम्ही आईपेक्षा लहानच राहा. ज्या दिवशी आम्ही आईपेक्षा मोठं झालो ना, त्या दिवशी आईच्या प्रेमाला तुम्ही मुकले जाल. वडिलांचा आशीर्वाद तुम्हाला शेवटपर्यंत मिळावं, वडिलांचं मार्गदर्शन तुम्हाला शेवटपर्यंत मिळावं असं जर वाटत असेल तर बाप बाप आहे एवढं स्मरणात ठेवा. ब्रह्मरसाची गोडी जर चाखायची आहे ना, तर बाल होऊनच माऊलींच्या मांडीवर बसा. जे लहान होऊन माऊलींच्या मांडीवर बसले ना, जे बाल अवस्थेमध्येच राहून माऊलींच्या मांडीवर बसले ना, त्यांना ह्या ब्रह्मरसाची गोडी चाखता येते. आई स्तनपान करते ना, आई स्वतःचं दूध पाजते, पण ते बाळ लहान असेल तर लहान बाळालाच. ही अवस्था आहे परमार्थातली, ही परमार्थातली अवस्था आहे. तुम्ही जर मोठे झालात ना, तर तुम्ही परमार्थ करता हा तुमचा भ्रम असेल. काय आम्ही भक्ती करतोय, देवपूजा करतोय, जर मोठे समजत असाल, अभिमान अहंकार जर जागा झाला तुमचा, तर तुमचा भ्रम आहे. आम्ही परमार्थ करतोय, भक्ती करतोय. सोनं व्हावं असं जर वाटत असेल तर लोखंड होऊनच आम्ही परिसराला स्पर्श केला पाहिजे. तिथे पितळ चालणार नाही. पितळाने जर परिसराला स्पर्श केला तर त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. तिथे कॉपर अर्थात तांबा चालणार नाही, तेथे स्टेनलेस स्टील चालणार नाही, तेथे लोखंडच पाहिजे. संतांना शरण जायचं, आमच्यामध्ये परिवर्तन जर करून घ्यायचं, आमच्यामध्ये बदल जर करून घ्यायचा आहे, तर सर्वप्रथम आम्ही आमचा अहंकार गळून पडला पाहिजे, आमचा अभिमान गळून पडला पाहिजे आणि नम्रतेने आम्हाला संतांना शरण जात आलं पाहिजे. त्यासाठी आम्हाला बऱ्याच गोष्टींचा त्याग करायचा आहे. एखाद्या महिलेला एखाद्या पुरुषाचीच जर होऊन राहायचं असेल तर त्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. आणि जरा डोळे आणि कान उघडे ठेवून ऐका, जी महिला सगळ्या गोष्टींचा त्याग करते ना, तीच विश्वासाने, निष्ठेने आणि श्रद्धेने आपल्या संसारामध्ये रममान होत असते. घरामध्ये भांडण झाल्यानंतर लग्नाला 25 वर्षानंतरही जर ती महिला अजून नवऱ्याला भावांचा दम देत असेल, काही महिला असतात ना अशा, भावांना जर सांगला ना तर तुमच्या वंचलीला दगर पण ठेवणार नाही, समजाचा अजून पुरुषाची झाली नाही. बरं का, अजून पुरुषाची झाली नाही. माऊली, एका पुरुषाची होण्यासाठी जर एखाद्या महिलेला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो, तात्पुरते का न होईना पण आई वडिलांना विसरावं लागतंय ना, तात्पुरते का न होईना पण आई वडिलांना विसरावं लागतंय, तात्पुरतं का न होईना पण तिच्या घराला विसरावं लागतंय, भावंडांना विसरावं लागतंय, तिच्या आवडीनिवडी तात्पुरत्या नाही कायमच्या विसराव्या लागतात. काही वेळेला ज्या वेळेला ती ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग करते ना, त्यावेळेला लक्ष्मीच्या रूपाने मापट ओलांडून ज्या घरामध्ये प्रवेश करते ना, त्या घराला घरपणच देण्याचं काम ती महिला करत असते. मग माऊली, एखाद्या महिलेला जर एखाद्या पुरुषाचं व्हायचं असेल तर एवढ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. आम्हाला जर देवाचं व्हायचं आहे, आम्हाला जर संतांचं व्हायचं आहे, आम्हाला जर देवाचं नामस्मरण करायचं आहे, संतांचं कार्य जर करायचं आहे, धर्मकार्य, देवकार्य जर आम्हाला करायचं आहे, तर आम्हाला सुद्धा काही गोष्टींचा त्याग करावाच लागणार आहे, करावाच लागणार आहे, केलाच पाहिजे. आता पहिली गोष्ट आहे, आम्ही बांधलेलो आहेत मायेने, आमची वाटचाल काळाकडे आहे. बघा, तुकोबांनी काय म्हटलेलं आहे, काळ आला जवळी ग्रासावया. आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना आमच्या बरोबर काळ आहे. तुम्ही जर काही
ठिकाणी जर आपण वाङ्मयाचा जर अभ्यास केला किंवा वाचलं तर बऱ्याचशा ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जेव्हा कलियुग या भूतलावर कार्य करण्यासाठी यायला निघाला, द्वापाराचं कार्य संपत आलं, आता कलीला पाठवायचं आहे आणि कलियुग ज्या वेळेला या ठिकाणी या भूतलावर कार्य करण्यासाठी मृत्यूलोकामध्ये कार्य करण्यासाठी यायला निघाला, त्यावेळेला ब्रह्मदेवाकडे सर्वप्रथम कली गेला, हात जोडून उभा राहिला आणि काय विनंती करतो कली, मी सर्वत्र जाईन, सगळीकडे जाईन, ऑस्ट्रेलियामध्ये जाईन, अमेरिकेमध्ये जाईन, जपानमध्ये जाईन, चीनमध्ये जाईन, सगळीकडे जाईन, मी जगामध्ये सर्वत्र जाईन, माझ्या पद्धतीने मी कार्य करेन. पण ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, भगवान श्रीकृष्णांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, ज्या ठिकाणी अनेक साधू पुरुषांचं कार्य आहे, संत महात्म्यांचं ज्या ठिकाणी कार्य आहे, त्या भरतखंडी पुण्य बहुत